मला माहिती आहे की माझ्या तिथे येण्याने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण जीएम साहेब इथे ज्या गोष्टी अडकल्यात त्यांना कोण सॉल्व्ह करेल? आणि मग जांभ्यावरून गौतम साहेबांचा मुलगा येतोय, त्याला इथे कोणाच्या भरोशावर सोडून जाऊ? आता तुम्ही हा फोन बंद करा आणि जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे ती लवकर पूर्ण करा. कळलं तुम्हाला? सर, काम होताच उद्या संध्याकाळपर्यंत मला फोन करा. इट विल बी डन सर. ठाकूर रणवीर सिंग, आता मी तुला असा धडा शिकवेन की तुझ्या येणाऱ्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. हे सगळं काय आहे आई? जे सगळं काही मी आत्ता ऐकलं ते सगळं खरंय? तू तुझी संपत्ती जी आजोबांनी तुला दिली होती रणबीर मामाला दिलीस? हे कसं करू शकतेस तू? कमाल आहे. डोळे बंद करून सगळ्या कागदांवर सह्या केल्यास. हे कसं शक्य आहे आई? माझ्याकडे त्याला कोणताही प्रश्न विचारायची हिंमत सुद्धा नव्हती. त्याला बघितलं तरी मी थरथर कापायचे. माहिती, हीच भीती आजही जगताना मला त्रास देते. किती गलिच्छ आहे हे. तुझ्या भावाने, तुझ्या सख्ख्या भावाने तुला फसवलं आणि तू त्याला असं करू दिलास? ही चीटेड मी, श्यामली, ही चीटेड मी. रिलॅक्स आई, रिलॅक्स. मला माहितीये तू लहानपणापासून आजपर्यंत सुख नाही पाहिलंयस. आनंदाचा एक क्षण सुद्धा तुझ्या नशिबात नाहीये. कसा भाऊ आहे तुझा? लहानपणी तुझं जगणं अवघड केलं आणि आता बाबांबरोबर बिझनेसमध्ये टक्कर घेऊन तुला त्रास देतोय. कसा भाऊ आहे? पण तू प्लीज शांत राहा आई. मी त्याच्याकडून सुद्धा तुझ्या खराब झालेल्या बालपणातल्या एक एक क्षणाचा हिशोब घेईन. तू फक्त बघत राहा आई. डोंट वरी. मला पूर्ण विश्वास आहे की रणवीर सिंग त्याची सगळी कामं कुणा खूपच चालू माणसाकडून करून घेतो. ऐकलंय की तिथे कुणी लेबर लीडर आहे ज्याच्या शेडी डील्समुळे कित्येक मोठ्या माणसांची वेसण त्याच्या हाती आहे. त्याची लवकर माहिती काढा, त्याच्या दुखऱ्या नसा शोधून काढा. मी त्याला कोणत्याही किमतीत विकत घेऊ इच्छितोय. पैशांची पर्वा बिलकुल करू नका. माझी इच्छा आहे की रणवीर सिंगची कंबर पूर्णपणे मोडून टाकावी, म्हणजे मग हा कॅन्सर आम्ही मुळापासून उखडून टाकू. सर, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मी त्या माणसाचा पत्ता शोधून काढीन. तसं जर तुम्ही इथे 2 दिवसाकरता येऊ शकत असाल तर आपलं हे काम सोपं होऊ शकतं सर. मला माहिती आहे की माझ्या तिथे येण्याने बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण जीएम साहेब इथे ज्या गोष्टी अडकल्यात त्यांना कोण सॉल्व्ह करेल? आणि मग जांभ्यावरून गौतम साहेबांचा मुलगा येतोय, त्याला इथे कोणाच्या भरोशावर सोडून जाऊ? आता तुम्ही हा फोन बंद करा आणि जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे ती लवकर पूर्ण करा. कळलं तुम्हाला? सर, काम होताच उद्या संध्याकाळपर्यंत मला फोन करा. इट विल बी डन सर. ठाकूर रणवीर सिंग, आता मी तुला असा धडा शिकवेन की तुझ्या येणाऱ्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. Hello. Could I speak to Mr. Gautam Bedi, please? I'm from Mumbai, India. May I know who's calling? Who?
कोण हा. आहे? मी त्याला स्वतः पर्सनली एअरपोर्टवरती सोडून आलोय. बट ही वॉज नॉट ऑन द फ्लाईट. अहो आमचा माणूस एअरपोर्टवरनं रिकामी हाती परत आलाय. काय झालं? हं. काय विचारतोय? जस्ट होल्ड ऑन. मुंबईवरून कुणा मर्डेकरांचा फोन आहे. म्हणतायत की नीलची फ्लाईट तर पोहोचली पण तो नाही पोहोचला. असं कसं होऊ शकतं? आपण तर स्वतः त्याला विमानात चढताना बघितलंय. हो मोना, हेच तर सांगतोय मी त्यांना. हा हे बघा मर्डेकर साहेब, तुम्ही दुसरी फ्लाईट चेक करा. कदाचित मे बी ही इज कमिंग इन अनदर फ्लाईट यू नो. अरे हा. तू काय बोलतोयस? हा. झालंय तरी काय? और ही माइट हैव चेक्ड इनटू अनदर होटल. हाँ, यू जस्ट रिलैक्स, ओके? हाँ, he'll get in touch with you. All right, okay, all right. शाबाश, मस्त चाललंय बेटा, मस्त चाललंय. नाही सुधारणार तू. हा? स्वतःच्या बापाला वेड्यात काढतोयस, इडियट. व्हॉट आर यू टॉकिंग? आता बस हा बस, खूप झालं तुझं. हे सांग, हाऊ इज द फ्लाईट? हा, अहो बाबा, आय लव्ह यू. तुम्हाला तर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचं हेड असलं पाहिजे होतं. 2 मिनिटात सगळा ड्रामाच संपवला. पूर्णपणे तुझ्यावर गेलाय तुझा पोरगा. आपला आवाज बदलून त्याला मेंटेन नाही करू शकत. जसं काही तू करू शकतोस. हा. हा बाबा, तुम्ही एवढे शांत का झालेत? एनिथिंग रॉंग? नाही यार, काही नाही. त्याचं काय की तुझी मम्मी म्हणजे माझा प्राण जरा घाबरली होती. मी तिला सांभाळत होतो. खोटं बोलतायत नील. स्वतःच घाबरले होते आणि मला म्हणतायत. हा दे आता ऐक. आता सोड ना यार, सोड ना ही सगळी मस्करी सोड. हे सांग, प्रवास कसा होता? विमानात कोणी राजकुमारी किंवा परी भेटली का नाही? कुठे हो बाबा, सगळे तुमचे एज ग्रुपचे होते. अरे यार, ते तर अजून पण चांगलं आहे. मजा तर आमच्याच एज ग्रुप वाल्यांमध्ये. यु नो, प्रॅक्टिस मेक्स एव्हरीथिंग परफेक्ट. ऐक, तुझ्या आईने ऐकलं ना तर खूप नाराज होईल. हा, मी सगळं ऐकतेय. तू एक काम कर, तुझ्या मम्मीशी बोल. ठीक आहे, बोलून घे. मी तुम्हा बाप लेकांना चांगलं ओळखू नये. हा काय ग आई, ना कोणता हाय ना हॅलो ना विचारपूस केली. फक्त निघालो की ओरडायला सुरू केलं. जर तू लांब जाऊन सुद्धा स्वतःच्या सवयी बदलू शकत नाहीस तर मी काय करणार? कसं आहे सांग? काय? नीट पोचलास ना? तीच ट्रेडिशनल आई. मी जर नीट पोचलोच नसतो तर तुझ्याशी इतक्या वेळ बोललो कसा असतो? ओ गॉड, दिस इज इंडिया. इथे टेलिफोन चार्जेस खूप जास्त आहेत. आय मस्ट पुट डाऊन द रिसिव्हर नाव. बाय नील. नील नसेल तर घर किती रिकामं रिकामं वाटतं ना. या सुनेपणाची सवय करून घे मुना. हे बघ, आपला मुलगा आता मोठा झालाय. लवकरच तो कुठल्या मुलीला भेटेल, तिच्या प्रेमात पडेल, लग्न करेल, स्वतःचं एक नवीन जीवन सुरू करेल. तो कदाचित वेगळा संसारच मांडेल. तो मुना, यू कॅनॉट होल्ड ऑन टू समथिंग फॉर एव्हर. गॉट टू लेट इट गो. अंडरस्टँड? या मुना, हाच निसर्गाचा नियम आहे. हेच होत आलेलं आहे आणि हेच होत राहणार आहे. काय मी तुझ्या आयुष्यासाठी पुरेसा नाहीये? गौतम, यू मोर दॅन व्हॉट आय वॉन्ट. अँड आय ऑलवेज लव्ह यू.